पाटील आणि आज आपला स्पेशल ब्लॉग असणार आहे। आजचा गणेश चतुर्थीचा ब्लॉग आहे, तुम्हाला नक्की आवडेल। आपण एका गावामध्ये जाणार आहे। आपण आता कोकणामध्ये आलो आहे आणि कोकणामध्ये एक गाव आहे, तिथे गणेशाची मूर्ती आहे आणि ती खरंच वेगळीच एक कल्पना तुम्ही करू नाही शकत अशा प्रकारची मूर्ती आहे। तिथं तुम्हाला मी दाखवतो की त्या मूर्तीमध्ये वेगळं काय आहे आणि बघत राहा ब्लॉग, तुम्हाला समजेल की काय आहे वेगळं। तर मित्रांनो, आता आपण निघालोय श्रीवर्धन तालुक्यामधील भेंडखोल या गावामध्ये आणि या भेंडखोल गावामध्येच ती गणपती बाप्पाची मूर्ती आहे जी दूध पिते। म्हणजे विश्वास न बसण्यासारखी गोष्ट आहे, पण खरं आहे। तर आता गणपती बाप्पा मोरया। तर आपण आता ही मूर्ती बघतोय ना, हीच मूर्ती खरोखर दूध पिते। तर प्रियांका ताई, तुम्ही मला सांगाल का की हे कसं काय शक्य आहे? खरंच ही न विश्वास बसण्यासारखी गोष्ट आहे। काय आहे ते माझ्या स्वप्नात यायचं. तुमच्या स्वप्नामध्ये यायचं का बाप्पा? तर आम्ही असं पाजलं त्याला 2004 साली, ओके. जानेवारी 25 जानेवारी 2004 साली. ओके, त्यानंतर मग ते प्यायला सुरुवात झाली ह्याच माही महिन्यात त्याच्या जन्माच्या उत्सवा दिवशीच. म्हणजे उत्सवाच्या दिवशीच त्याच हा। दिवशी आम्ही करतो. ओके। खरंच प्रियंका ताई, तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण ही गोष्ट तुमच्या घरात घडते आणि स्वतः देव तुमच्या घरात आहे। तर मित्रांनो, खरंच हा अनुभव खूप वेगळा होता। मी आता दूध त्या जागी गेल्यावरती मन एवढं प्रसन्न झालं होतं। चमच्यामध्ये घेतलंय बघा, चमच्यामधलं दूध वेगळा एक्सपिरियन्स मला जे खरं वाटत नव्हतं। मला एका दोघांनी सांगितलं खरं नाही वाटत होतं, पण जेव्हा डोळ्यांनी बघितलं समोरासमोर, वेगळा एक्सपिरियन्स होता खूप। मित्रांनो, मी